हेलो फ्रेंड्स, वेलकम टू द नादा ब्लॉग। ये जो आदमी दिख रहा है तुम्हें, सफाचट केलेलं आहे या माणसाने आणि PSI पोलीस ऑफिसर दिसतोय कोणीतरी. सो आज आहे संडे आणि वी हॅव डिसाइडेड टू कुक टुगेदर समथिंग. सो बन चुकी है, तुम्हारा हिसाब से नहीं आता मेरे को चीजें. अच्छा करते हो तुम. कैमरा कॉन्शियस क्यों बनते हो यार? कैमरा कॉन्शियस नहीं. फक्त असं कॅमेरा समोर एवढंच करतो. जेवण छान बनवतो. बघू. अरे ह्याच्यात डाळ हे नाही आहे का? तमालपत्र ह्याच्यात आहे का? वो कैमरा को तेल क्यों लगा रहता है हर बार? खराब क्यों करते हो? गंदे हाथ मत लगाया करो उसको. साफ रखो. शूटिंग के लिए अच्छा दिखना चाहिए ना. स्मार्ट दिसतोस म्हणून जास्त बडबड नाही करू माणसानी. माटी दिखता हूँ रोज. ये देखो चुकलू. चुप रहियो. ते मगाशी काय करायचं म्हणत होतं? हाताला पायाला मणिक्युअर मुनिक्युअर कुठं? पायाला पायाला मुनिक्युअर करायचं या माणसाला. माणसाला पेडिक्युअर पुडिक्युअर. 100 वेळा आरशात बघून कायच होणार आहे? म्हणजे अजून सौंदर्य वाढणार आहे का? प्लीज डू नॉट डिस्टर्ब मी. सुंदर असा मसाला बनवण्यात आला इथे भाजीसाठी. पण राडा बघा केवढा केला. अच्छी भाजी बनने वाली है क्योंकि आज का? कारण छान नाही दिसत शर्ट आणि मला नवीन दुसरं सापडत नाहीये. मला शोधून देशील? नाही मी नाही येणार. देशील प्लीज नाही प्लीज नाही यार. मला ही दुसरं- शर्ट इथं का ठेवलीस? इस्त्री करून परत ठेवायचं. देऊ ना यार. नाही. अरे यार ऐसा मत करो यार. वो मेरा ग्रे शर्ट किधर गया यार? अर्धा तास झाला तू टी शर्ट शोधतोस मग. इथं तो ओन्ली एवढा मॅनेज करून ठेवलं, तू खराब करून ठेवलंस तिथं. एक्सक्यूज मी. मी किती आवरून ठेवत असतो, तू किती घाण करतेस माहिती आहे तुला? हे अतिशय चुकीचं विधान आहे. मी मॅनेज करून ठेवत असते आणि हा पूर्ण पसारा घालत असतो. पूर्ण लिटरली. म्हणजे हे माझे आयडियल बायसेप आहेत जे मला जिम करून बनवायचे आहेत. I have decided की एवढं अख्खं पाणी, एवढ्या पाण्याची बॉटल 2 वेळा दिवसातून संपली पाहिजे. कारण मी बिलकुल पाणी पित नाही. त्याच्यामुळे माझी स्किन भयानक ड्राय पडायचं तुम्ही बघत असताल. सो हे ड्राय. सो आय डिसाइडेड की एवढं बकेट सुमेधाला बकेट म्हणतो. So हे बकेट भर पाणी मी 2 बकेट टार्गेट ठेवणार आहे दिवसात कंप्लीट करण्याचं. अवघड आहे. माझ्या लक्षातच राहत नाही पाणी प्यायचं. आता ठेवणार मी. कट टू इव्हनिंग. 4 वगैरे वाजून गेलेत वाटतं. आणि आम्ही निघालो दादाकडे वाकडला. शून्य भेटायला.
आणि माझा आवाज जर व्यवस्थित येत नसेल तर क्रेडिट गोज टू माय नवरा, कारण माझं माईक नीट करून आणण्यासाठी मी त्याला 100 वेळा सांगितलंय, बट स्टील त्याने नाही आणलं तो करून. सो सॉरी फॉर दॅट. माईक घेतला होता मी एक, बट तो खराब नाही निघाला, पण त्याच्यामध्ये माझ्या फोनला कनेक्ट होत नव्हता, तो काहीतरी इश्यू होता. पण ही ट्राईड बट इट्स नॉट कनेक्टेड, सो माईट बी मला नवीन दुसरा माईक घ्यावा लागेल. कोणाला सेकंड हँड माईक पाहिजे असेल तर सांगा. मला पाहिजे मला. फेल कंटेंट क्रिएशन करशील तू त्यातून, काही उपयोगच नाही होणार त्याला. वाव, सुंदर ऊन आलंय. गाणं म्हण यार माझ्यासाठी सुंदर सुंदरी. छान गाणं म्हण ना यार. अरे उसको लिरिक्स अभी लिखना पड़ेगा. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे ते मला माहित. मला माहिती आहे तुझं. असा बिन रोमॅन्टिक नवरा मिळालाय मला. सॉरी फॉर मी. कोण आलं बाळा? कोण आलं? कोण आहे? त्याला सांगितलं तर सांग. कोण आलं बाळा? सो आत्ता तुम्ही ज्या पाहिल्या त्या लॉकडाऊन मेमरीज होत्या. म्हणजे लॉकडाऊनमध्ये आम्ही स्टक झालो होतो चौघं एकत्र, मी, दादा, वहिनी आणि वहिनीची सिस्टर. सो वी एन्जॉयड अ लॉट. आम्ही खूप गोष्टी बनवून खाल्ल्या, खूप खूप चिल मारला, खूप टाइमपास केला, आणि तो व्हिडिओ आम्हाला सापडला आत्ता दादाकडे गेल्यावर. सो मी त्यातल्या काही मेमरीज शेअर केल्यात तुमच्या सगळ्यांसोबत. सो या, दिस इज हाऊ माय डे स्पेंड. आणि आता वाजलेत रात्रीचे 12. सो इट्स की झोप आली आहे आणि माझा नवरा झोपला आहे धाराढुर. 0 मिनिटात झोपतो तो, 0. सो मी एकटीच व्लॉग एंड करते आहे. थँक्स फॉर वॉचिंग. आवडला असेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा. बाय बाय.